हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला अतिशय सुंदर एक थेरम की जो नेहमी विचारला जातो, आत्तापर्यंत ते 11 ते 12 वेळा 2013 पासून विचारलेला क्वेश्चन पेपर, म्हणजे 12 वर्षामध्ये 11 वर्षामध्ये जवळपास 22 क्वेश्चन पेपर झालेले आहेत आणि 22 क्वेश्चन पेपरमध्ये 11 वेळा विचारलेला हा क्वेश्चन आहे. त्यामुळे लक्षात घ्या, व्हेरी IMP ही नेहमी अतिशय छोटा आहे. 4 ते 5 स्टेप्स आहेत, 2 मार्क्स देतात आणि 1 मार्क्सला एक एक्झाम्पल विचारतात. असं 3 मार्क्सचा क्वेश्चन असतो, त्याच्यावर एक छोटंसं एक्झाम्पल विचारतात. इकडे बघा, तर काय आहे त्याला ह्या फिगरला पॅरॅलेलोपाइपड म्हणायचं. म्हणजे थोडक्यात विटेचा आकार, डब्याचा आकार, पुस्तकाचा आकार जो आहे त्याला पॅरॅलेलोपाइपड म्हणायचं. आता बघा काय म्हणले बघा, शो दॅट द व्हॉल्यूम ऑफ पॅरॅलेलोपाइपड विथ कोटर्मिनस एजेस A bar, B bar, C bar इज बॉक्स प्रोडक्ट A bar, B bar, C bar. मागच्या व्हिडिओमध्ये बॉक्स प्रोडक्ट म्हणजे स्केलर ट्रिपल प्रोडक्ट तुम्हाला मी बोललेलो आहे. तर तो जो स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आहे, बॉक्स प्रोडक्ट आहे, तो म्हणजे ह्याचा जो व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम म्हणजे इनसाइड आतला भाग, सगळा त्याच्या आतला भाग जो आहे त्याला म्हणायचं व्हॉल्यूम. आणि तो हा याच्या आतला भाग किती आहे हे फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला आहे A bar, B bar, C bar. आणि हे स्केलर ट्रिपल प्रोडक्ट असतो, त्याचा एक डिटरमिनंट आपण तयार करतो. A bar चे कोएफिशियंट, B bar चे कोएफिशियंट, C bar चे कोएफिशियंट मांडतो आणि सोडवत असतो. आता बघा ना, तर इथं हा जो फिगर मी ड्रॉ केलेली आहे त्याच्यात इथं बघा, इथून एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. म्हणजे हा जो परपेंडिक्युलर आहे तो त्या पॅरॅलेलोपाइपडची हाईट होते. त्या पॅरॅलेलोपाइपडची काय होते? हाईट होते. हा O पासून ह्या O च्या ठिकाणी OB एक लाईन इथून स्टार्ट होते, OC एक लाईन स्टार्ट होते, O एक लाईन स्टार्ट होते. 3 लाईन्स म्हणजे 3 कोटर्मिनस एजेस याला म्हणतात. कोटर्मिनस म्हणजे तिन्ही साइड्स एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट झाल्या, त्याला म्हणतात कोटर्मिनस एजेस. ही कोटर्मिनस एजेस. मग हे C बार आहे, हा B बार आहे, हा A बार आहे. मग इथं म्हटलं बघा, आणि मग हे जे असते हे जे नाही हे ते B बार क्रॉस C बार म्हणजे प्रोजेक्शन ऑफ A बार ऑन B बार. प्रोजेक्शन ऑफ A बार ऑन B बार क्रॉस C बार हा क्रॉस प्रोडक्ट असतो. हा कुणाचा क्रॉस प्रोडक्ट? B बार आणि C बारचा क्रॉस प्रोडक्ट असतो. म्हणजे परपेंडिक्युलर ऑन दॅट प्लेन, या खालचा जो बेस आहे या बेसवरही परपेंडिक्युलर आहे असं समजून त्याचा काय केलं असतो, हा क्रॉस प्रोडक्ट काढलेला असतो. आणि त्याचा मॉड्युलस घेतला की हा या बेसचा काय मिळतो तुम्हाला? बेसचा काय मिळतो? तो तुम्हाला एरिया मिळतो. आणि ह्या पॅरॅलेलोपाइपडचा व्हॉल्यूम काढणे म्हणजे एरिया ऑफ बेस इनटू हाईट. एरिया ऑफ बेस जो बेसचा समजा एखादा हॉल असेल, त्या हॉलचा जो बेस इनटू हाईट केल्याचा व्हॉल्यूम मिळतो. आणि नेहमीची पद्धत आहे लेंथ इनटू ब्रेड्थ इनटू हाईट. ही आपली नेहमीची पद्धत आहे व्हॉल्यूम काढण्याची, लेंथ इनटू ब्रेड्थ इनटू हाईट. तेच आहे इथे एरिया ऑफ बेस इनटू हाईट असं म्हटलेलं आहे. बस बाकी फक्त शब्द बदललाय, बाकी सर्व तेच आहे. OA बार means A bar, OB bar means B bar, and OC bar means C bar. But be the coterminous edges of the paralleloparallel. AP is a perpendicular height of the perpendicular ड्रॉ केले म्हणजे त्या पॅरॅलेलोपाइपडची हाईट असली पाहिजे. AP is the height of the paralleloparallel. मग AP कशी फाइंड करायची? तर प्रोजेक्शन फॉर्म्युला, बाय प्रोजेक्शन फॉर्म्युला. प्रोजेक्शन फॉर्म्युला काय असतो? प्रोजेक्शन ऑफ A बार ऑन B बार असेल तर A बार ऑन B बार डिवाइडेड बाय मॉड्युलस ऑफ B बार. म्हणजे ज्याच्यावर प्रोजेक्शन आहे त्याला मॉड्युलस घेतात. मग B बार A बार वर B बार क्रॉस C बारचा प्रोजेक्शन आहे. कुणाचा? A बार वर, बट प्रोजेक्शन ऑफ A बार ऑन B बार क्रॉस C बार, सो B बार क्रॉस C बार डॉट A बार डिवाइडेड मॉड्युलस ऑफ A बार. जो प्रोजेक्शन असतो ना, प्रोजेक्शन कोण आहे? तर B बार क्रॉस C बार, म्हणून त्याचा मॉड्युलस. म्हणजे ह्या दोघांचा डॉट प्रोडक्ट मागे पुढे चालतोय. A बार डॉट B बार क्रॉस C बार डिवाइडेड बाय मॉड्युलस ऑफ B बार क्रॉस C बार. लक्षात घ्या काय अवघड आहे प्रोजेक्शन. म्हणजे B बार क्रॉस C बार आणि A बारचा डॉट प्रोडक्ट डिवाइडेड बाय मॉड्युलस ऑफ B बार क्रॉस C बार याला म्हणतात प्रोजेक्शन फॉर्म्युला. हे झालं AP, म्हणजे हाईट मिळाली. आता मी काय म्हणतो, एरिया ऑफ बेस, हा जो बेस आहे, हा बेस जो असतो त्या बेसचा एरिया काढणे म्हणजे B बार क्रॉस C बार, हा B बार आणि हा C बार यांचा क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा आणि तो मोठ्याचा मॉड्युलस घ्यायचा असतो. त्याला व्हॉल्यूम ऑफ पॅरॅलेलोपाइपड आपण पॅरॅलेलोग्राम म्हणतो.
हा पॅरलोग्राम आहे ना, हा काय आहे पॅरलोग्राम. पॅरलोग्रामचा व्हॉल्यूम काढणे म्हणजे बी बार क्रॉस सी बारचा. ह्याच्यात बरेचसे क्वेश्चन्स छोटे लपलेले त्याच्यात लक्षात घ्या. तर बी बार क्रॉस सी बारचा मॉड्युलस. आता व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपाइपचा अर्थ काय आहे, तर व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपाइप मीन्स या बेसचा एरिया इंटू हाईट. बेस कोण आहे OBDC इंटू हाईट AP. पण पहिला लक्षात ठेवा AP कसा काढला बघा, एरिया ऑफ बेस कसा काढला, दोन्ही गोष्टी काढून घेतलेल्या आहेत. प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन बी बार क्रॉस सी बार. मग बी बार क्रॉस सी बारचा ए बारचा बी बार क्रॉस सी बार वर प्रोजेक्शन आहे म्हणजे बी बार क्रॉस सी बार डॉट ए बार डिवाइड बाय मॉड्युलस ऑफ बी बार क्रॉस सी बार. आणि हा एरिया ऑफ बेस म्हणजे की मॉड्युलस ऑफ बी बार क्रॉस सी बार. आणि मग त्याचा फॉर्म्युला मांडला, त्याचा एरिया ऑफ बेस इंटू हाईट. मग एरिया ऑफ बेस आता आपण म्हटलेलं आहे, एरिया ऑफ बेस काय बी बार क्रॉस सी बार आहे इंटू हाईट तुमच्याकडे हे आहे बी बार क्रॉस सी बार डॉट ए बार डिवाइड बाय मॉड्युलस ऑफ बी बार क्रॉस सी बार. इथं मांडली की हाईट आहे, हा बेसचा एरिया आहे आणि हा कॅन्सल झाला. तुमच्याकडे आलं ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार शिल्लक राहिलं. आणि ह्यालाच आपण स्केलर ट्रिपल प्रोडक्ट म्हणतो म्हणजेच बॉक्स प्रोडक्ट. आणि बॉक्स प्रोडक्ट मध्ये हे असतं. आणि लक्षात घ्या बॉक्स प्रोडक्ट जो असतो तो बॉक्स प्रोडक्ट काढणे म्हणजे तो व्हॉल्यूम काढायचा. आपल्याला 3 हे झाले, हे प्रूफ झाल्यानंतर हे सॉल्व्ह करायचं असतं. याला आपण ए बार म्हणतो. लेट आता एक्झाम्पल सोडायचं. लेट ए बार इक्वल टू आय प्लस जे, बी बार इक्वल टू जे प्लस के आणि सी बार इक्वल टू के प्लस आय. असे 3 कोटर्मिनस एजेस म्हणजे 1 2 3 अशा 3 एजेस दिलेले असतात. आणि त्याचा आपल्याला व्हॉल्यूम काढायचा आहे. व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपाइप म्हणजेच आता आपण प्रूव्ह केलो तो बॉक्स प्रोडक्ट असतो. म्हणजेच त्याचा डिटर्मिनंट तयार करायचा असतो. म्हणजे ए बारचे कोएफिशिएंट लिहायचे, बी बारचे कोएफिशिएंट लिहायचे, सी बारचे कोएफिशिएंट. तर ए बारचे कोएफिशिएंट काय आहे बघा, आय चा कोएफिशिएंट 1 नाही, जे चा 1 नाही, पण के नाही म्हणून 0 घ्यायचा. बी बारचे कोएफिशिएंट काय आहेत बघा, आय इथं नाही आहे म्हणजे 0 1 1 आणि इथं जे नाही म्हणजे आय चा 1, आय चा कोएफिशिएंट 1 नाही, जे चा 0 आणि के चा 1 आहे. आणि हे सॉल्व्ह करायचं. कसं सॉल्व्ह करायचं बघा, तुम्हाला डिटरमिनंटची मेथड बघा. 1 इंटू ब्रॅकेट हे सोडून द्यायचं, याची मल्टिप्लिकेशन करायची. ह्या 4 जणांची मल्टिप्लिकेशन. 1 घ्यायचा, हे डिलीट करायचं, ह्या चौघांची मल्टिप्लिकेशन. 1 इंटू 1 1 मायनस 0. हा सेकंडला मायनस घ्यायचा असतो. इंटू ब्रॅकेट हे सोडून द्या, 0 मायनस 1 आणि प्लस 0. हे काय जरी आलं तरी 0च येणार आहे. हे जे 0 मायनस 1 काही जरी आलं तरी 0च येणार आहे. 0 इंटू ब्रॅकेट एनिथिंग 0 म्हणजे टर्म्स कट करतो. मग राहिलं काय तर 1 मायनस 0 1 1 इंटू 1 1 0 मायनस 1 मायनस 1 मायनस प्लस 1 इक्वल टू 2. याचं किती आलं 2 क्यूबिक युनिट. असं तुमचं काय असतं तर त्याचं युनिट असतं. लक्षात घ्या. तर हा इथं 0 मायनस 1 ते 0च होणार आहे. मग इथं हा 1 आला आणि तुमचं आलं क्यूबिक युनिट. म्हणजे ह्याला एकच मार्क असतो, याला 1 मार्क आणि ह्या थेरमला 2 मार्क्स. अशा प्रकारची 3 मार्कचा क्वेश्चन तुम्हाला थेरम सहित विचारला जातो. अतिशय इम्पॉर्टंट आहे. लाईक करा, आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनेलला. सुंदर व्हिडिओज ॲन्सर्स तुम्हाला मी देत जाईल. थँक्यू.